शपथविधीनंतर शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवन येथे एकत्र आले होते। त्यामध्ये आमदार भरत गोगावले, उदय सामंत, किरण सामंत बाळासाहेब भवनात उपस्थित होते। त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। सध्या मी बाळासाहेब भवनमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। सगळे नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहेत। आपण सगळ्यांशी खरं तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की सगळेजण आज पहिल्यांदाच या शपथविधीनंतर ह्या पक्ष कार्यालयात आलेले आहेत। सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। गोगावले सर, खरं तर आज एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। काय आज पहिलं काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? जे आमच्या सगळ्यांची इच्छा होती की साहेबांनी ह्या प्रक्रियेमध्ये यावं, ते आज आलेले आहेत। त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। आता त्यांचं आम्ही स्वागत करतो इथे। मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची इच्छा होती, शिवसैनिकांची इच्छा होती की ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये फार मोठी ताकद उभी केली, त्यांनी सरकारमध्ये राहावं, त्यांनी आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री म्हणून करावं आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिली। त्याबद्दल त्यांनी सगळ्यांचेच त्यांचे आभार मानलेले आहेत। खऱ्या अर्थाने विधिमंडळामध्ये देखील साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आम्हा सर्व आमदारांची इच्छा होती। एकनाथ शिंदे या ठिकाणी खरं तर दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतो की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं जे खरं तर प्रतिमा आहे त्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं। त्याच्यानंतर आज खरं तर बाळासाहेब भवनमध्ये ते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।